पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, मातीच्या गणेश मूर्ती घरी प्राणप्रतिष्ठापना करावे यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून अशा प्रकारे आपण ही दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अशा प्रकारे शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी मुलांना शिकवली जात आहे मूर्तिकारांकडनं। हे दृश्य आपण बघू शकतो। नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतले हे विद्यार्थी आहे आणि या शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पाडली जाते। कार्यशाळा जी आहे तशी आयोजित करण्यात आलेली आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर VP टिटनकर सर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिषेक चौधरी सर यांनी सुद्धा अशा प्रकारे ही मूर्ती जी आहे ती तयार केलेली आहे। सर, स्वतः तुम्ही शाडू मातीची मूर्ती तयार केली, काय सांगणार, काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला? नाही, आज आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्याचं एक वर्कशॉप जे आहे ते आमच्या शाळांमध्ये जे मुलं आहेत आणि जे इच्छुक होते अशी मूर्ती बनवण्यासाठी त्यांच्यासाठी आयोजित केलेलं आहे। एकतर त्यांना स्वतः मूर्ती तयार करून ती स्थापन करणे याचा एक त्यांना आनंद मिळणे आणि त्याचबरोबर एक इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव व्हावा याच्यासाठी म्हणून त्यांनी आमचं ब्रँड ॲम्बॅसेडर व्हावं आणि पूर्ण सिटीमध्ये हा मेसेज घेऊन जावा याच्यासाठी म्हणून करतो। स्वतः तयार केलेली आहे मूर्ती? नाही, म्हणजे मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। काही जे आमचे पारंपरिक मूर्तिकार आहेत त्यांनी थोडंसं मला अगोदर मदत केली होती, त्याच्यामध्ये मी सुद्धा एक हे करून तिच्यात हातभार लावलेला आहे। हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे सगळे नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आहे आणि शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची ही कार्यशाळा आहे आणि या ठिकाणी मुलं आपापल्या परीनं 500पेक्षा जास्त गणेश मूर्ती तयार करणार आहे आणि त्या आपापल्या घरी घेऊन जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलप्रदूषण टळावं यासाठी मातीच्या मूर्ती तयार करण्याची परंपरा सुरू व्हायला पाहिजे, त्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये जळायला पाहिजे आणि त्यासाठी अशा प्रकारे नागपूर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये बघा हे सर्व धर्माचे विद्यार्थी आहेत आणि ते या ठिकाणी अशा प्रकारे गणेश मूर्ती तयार करताना आपल्याला दिसत आहेत। हे बघा नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतल्या कुठल्या शाळेत स्कूल? NMC ताजाबाद उर्दू हाई स्कूल। क्या नाम है? NMC नाम है। आपका नाम क्या है? अलीना शेख। आप क्या बना रहे हैं? गणपति। आप गणपति की मूर्ति बना रहे हैं। आपका नाम? तबस्सुम फातिमा। नक्कीच तवस्सू फातिमा आणि ही विद्यार्थिनी जी आहे ती अशा प्रकारे मातीची शाडू मातीच्या गणेश मूर्ती तयार करत आहेत। एकूणच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अशा प्रकारे विद्यार्थी जे आहे ते या ठिकाणी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करत आहेत। त्याचा पुढाकार नागपूर महानगरपालिकेने घेतला आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।